नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पहिल्यांदा आई वडील आपले गुरु असतात. नंतर शाळा कॉलेज सगळं, तर तिथे आपल्याला ज्ञान देणारे गुरु असतात. पण आपण जेव्हा मोठ्या वयाचे होतो, तर मी 25 वर्ष झाली जवळजवळ मार्केट करायला लागून, त्यापेक्षा जास्तच. तर मला असं वाटतं आहे की मार्केट हाच माझा सर्वात मोठा गुरु झाला आहे. मार्केटमुळे ज्ञानही वाढत आहे, जगभराची माहिती मिळते आहे आणि आर्थिकही फायदा होतो. त्यामुळे मार्केटलाच नमन करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आजचं ट्रेडिंग चांगलं हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. अमेरिकन मार्केट आज तेजीत बंद झालं. 11 सेक्टरपैकी 7 सेक्टर तेजीत होते. एनव्हिडिया, बोईंग, मायक्रोसॉफ्ट हे टॉप परफॉर्मर होते. ब्राझीलमधून येणाऱ्या मालावर 50% टॅरिफ 1 ऑगस्टपासून लावला जाईल. त्याचप्रमाणे श्रीलंका, फिलिपाईन्स सकट 7 देशांना लेटर पाठवली आहेत. त्यांना 20 ते 30% टॅरिफ लावला जाईल. कॉपरवर टॅरिफ लावला, त्यामुळे LME कॉपरचा भाव कमी झाला. तर एका पत्रकाराने त्यांना विचारलं की हे जे टॅरिफ लावले जातात त्याचा फॉर्म्युला काय? तर त्यांनी सांगितलं फॉर्म्युला वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये, राजनैतिक टॅरिफ आहे ते. म्हणजे फॉर्म्युला यामध्ये कुठलाही दिसत नाही आहे, कारण ब्राझीलला जे टॅरिफ लावले त्यावरून हेच जाणवत आहे. व्यापारी संबंध म्हणतो आपण, ते ब्राझील आणि अमेरिका यांच्यात चांगले नाही आहेत, पण अमेरिका ब्राझील यांच्यातला व्यापार सरप्लसमध्ये आहे. तरीसुद्धा 50% टॅरिफ ब्राझीलला लावला आहे, कारण ब्राझीलने केलेली वक्तव्य कारणीभूत आहेत. त्यांनी अनवॉन्टेड एम्परर असं ट्रम्पना संबोधलं आहे आणि म्हणून ट्रम्पने ब्राझीलवर जास्त टॅरिफ लावलं आहे. आता आपल्या मार्केटकडे वळूया. तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 77 कोटीची आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 921 कोटींची झाली. काही बातम्या बघूया. अंबर 12 तारखेला 2500 कोटी म्हणजे 2500 कोटी एवढा फंड गोळा करण्यावर विचार करणार आहे. JSW एनर्जी याचा समावेश FTSEच्या FTSE 4 गुड इंडेक्समध्ये होणार आहे. एशियन पेंटने 20.1 लाख शेअर्स म्हणजेच 4.42% स्टेक ॲक्झोनोबलमधला, ही ऑइल पेंट क्षेत्रातली कंपनी आहे, 3651 रुपये प्रत्येक शेअरला या भावाने विकला. त्यातून त्यांना 734 कोटी रुपये मिळाले. UPL हुआन सीड्स मधला 100% स्टेक तिच्या सबसिडियरी मार्फत त्यांनी $4,200 खरेदी केला. NIIT लर्निंग
आयर्लंडचा आर्म MST इन्व्हेस्टमेंट होल्डिंग आणि तिची सबसिडियरी 22.4 बिलियन युरोला ॲक्वायर केला. ऑइल इंडियाने गेलबरोबर 9 लाख स्टँडर्ड क्युबिक मीटर नॅचरल गॅस दररोज पुरवण्यासाठी करार केला. इंडो सोलर वारी एनर्जीचे प्रमोटर यांनी 2.4% स्टेक म्हणजेच 10 लाख शेअर 10 आणि 11 जुलैला OFSच्या माध्यमातून ते विकणार आहेत. सिरमा आंध्र प्रदेशात PCB प्लांटच्या संबंधातील रिपोर्ट सिरमानी फेटाळला आहे. त्यामुळे आज सिरमा मंदीत राहू शकतो. रेलटेल कॉर्पोरेशनला छत्तीसगड राज्य सरकारकडून 17.47 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आता जुलै 2025मध्ये त्यांना 130.32 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या. एन्व्हायरो इन्फ्रा MTDCकडून अल्ट्रा प्रो इन्फ्राबरोबरच्या जॉईंट व्हेंचरला त्यांना परवानगी मिळाली आणि हे प्रोजेक्ट जे मिळालं आहे ते 395 कोटीचं प्रोजेक्ट त्यांना मिळालं आहे. अंबुजा सिमेंटची सबसिडियरी ACC हिने 1.5 मिलियन टन क्षमतेचा ग्राइंडिंग प्लांट झारखंडमधल्या सिंदरी येथे कमिशन केला आहे. त्याच्यामध्ये सिमेंट उत्पादन क्षमता अंबुजा सिमेंटची 104.45 मेट्रिक टन पर ॲनम झाली आहे. MQR फार्माच्या साणंद इथल्या ऑन्कोलॉजी प्लांटचं अप्रूव्हल इन्स्पेक्शन USFDAने जून 30 ते जुलै 8 या दरम्यान पूर्ण केलं आणि कंपनीला फुल कॉम्प्लायन्स रिपोर्ट दिला. भारती एअरटेलनी नवीन सबसिडियरी एअरटेल मनी लिमिटेड ही सुरू केली. फिक्स्ड वायरलेस ॲक्रॉस वाढवण्यासाठी एरिक्सनबरोबर पार्टनरशिप केली. मुथूट कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला 125 कोटीच्या NCD इश्यू करायला मंजुरी मिळाली. NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स. वारी एनर्जीची सबसिडियरी हिने इंडो सोलर लिमिटेड मधले 10 लाख शेअर्सचा ते OFS करणार आहेत 10 जुलैला आणि 11 जुलैला. 10 जुलैला नॉन रिटेलसाठी आणि 11 जुलैला रिटेलसाठी हा OFS असेल. भारत सरकारने LICला OFS आणण्यासाठी परवानगी दिली आहे. IDBI बँकेचं शेअर परचेस ॲग्रीमेंट मंत्रिमंडळाच्या ग्रुपकडे आणि सचिवांच्या समितीकडे मंजुरीसाठी जाईल आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर बीड मागवण्यात येतील. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये IDBIची प्रोसेस सुरू होईल. काल गेलचा शेअर मंदीत होता. PNGRBने सांगितलं की टॅरिफ संबंधित ऑर्डर येत्या 1-2 महिन्यात निश्चित केली जातील. सुधारित टॅरिफ ₹70 प्रत्येक MMBTUला फिक्स केले जातील. आत्ता सध्या हे टॅरिफ 58.59 प्रति MMBTU आहेत.
सध्या मार्केट कशा मूडमध्ये आहे? वेट अँड वॉच मूडमध्ये आहे. आज TCSचे निकाल आहेत. वीकली एक्सपायरीसुद्धा आहे आणि TCSच्या निकालांवर मार्केटचा मूड अवलंबून राहील. त्याचप्रमाणे टाटा एल्क्सी आणि इरिडाचे सुद्धा आज रिझल्ट आहेत. एम्बसी ऑफिसमध्ये आज ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. तर कुठले शेअर मंदीत आणि कुठले शेअर तेजीत राहतील हे आपण बघूया. पण मार्केटमध्ये व्हॉल्यूम अजिबात नाही आणि मार्केट कन्सॉलिडेट होत आहे, म्हणून जपून ट्रेड करा. PG इलेक्ट्रो पहिले तेजीतले देते. PG इलेक्ट्रोप्लास्ट, कोल इंडिया, IDBI, ACC, अंबुजा, बजाज फिनसर्व, LT फूड्स, दालमिया भारत, होम फर्स्ट, IEX, टाटा कंझ्युमर, श्रीराम फायनान्स, इटर्नल म्हणजे झोमॅटो, नायका, केफिन, HUL, डाबर, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, ICICI प्रू, इमामी, ब्लू डार्ट. त्यांनी राखी एक्सप्रेस कॅम्पेन सुरू केली आहे आणि याच्यामध्ये डिस्काउंट दिला जाणार आहे. कदाचित विक्री वाढण्याची शक्यता आहे. कोटक बँक, एशियन पेंट, स्टेट बँक, वरुण ब्रिव्हरेजेस, पॉवर ग्रिड, आधार हाऊसिंग, ऑइल इंडिया, क्रायझॅक, CRIZAC ज्याचं लिस्टिंग काल झालं, अल्ट्राटेक, GMR एअरपोर्ट, PFC, REC आणि PG इलेक्ट्रोप्लास्ट, KEC इंटरनॅशनल, कंटेनर कॉर्पोरेशन, HCL टेक, एन्व्हायरो आणि प्रेस्टीज. तर मंदीमध्ये LIC, NCLचा जो अपडेट्स आलेत ते सगळे कमजोर आलेत, म्हणून NCL मंदीमध्ये असेल. सिरमानी न्यूज फेटाळून लावली आहे, म्हणून सिरमा मंदीत राहील. आणि इन्फो एज. तर काय काय होत आहे काय नाही ते बघूया. मार्केट कन्सॉलिडेटच होत आहे. अजून टॅरिफची सर्कस जी चालली आहे ती थांबल्याशिवाय मार्केट स्थिरावेल असं वाटत नाही. पण जर आता आजपासून जे रिझल्ट यायला सुरुवात होईल ते रिझल्ट जर स्ट्रॉंग आले तर मार्केटमधलं वातावरण मात्र बदलण्याची शक्यता आहे. आपण चांगलीच इच्छा करूया रिझल्ट स्ट्रॉंग येतील. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा. आणि माझ्या सगळ्या गुरूंना मी आज इथे जी उभी आहे ते या सगळ्या गुरूंमुळे, त्यामुळे माझ्या सगळ्या गुरूंना माझा साष्टांग दंडवत. नमस्ते.